नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे निराधार बांधव आहेत, डिसेंबर महिन्यासाठीच्या ची वितरणाचा जो GR आहे, शासन निर्णय याची वाट बघत आहेत. तर याबाबत पाहू शकता मंत्रालयातील काही ज्या व्हायरल ऑडिओ क्लिप्स आहेत व्हॉट्सअपवरच्या, या सध्या फिरत आहेत आणि यावर 3 ते 4 ऑडिओ क्लिप्स मध्ये अत्यंत महत्वाची अशी माहिती देण्यात आली आहे. जास्त काही वेगळ्या गोष्टी न सांगता सगळ्यात महत्वाची जे अपडेट आहे हे डायरेक्टली आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. ज्या ऑडिओ क्लिप्स आहेत त्या ऑडिओ क्लिप्स मध्ये नक्की काय सांगितलंय आणि यामध्ये शासन निर्णयाबाबतची सत्यता नक्की काय आहे या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशा सगळ्या महत्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर सुरुवात करूयात. ज्या 3-4 व्हिडिओ क्लिप्स आहेत निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे कोणकोणते लाभार्थी आहेत तुम्हाला सुद्धा माहिती आहे. या योजनेअंतर्गत पाहू शकता सगळ्यात महत्वाची म्हणजे अपडेट अशी आहे की संजय गांधी निराधार अनुदान आणि दिव्यांग अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत यांची सध्या समस्या अशी आहे की त्यांना नोव्हेंबर महिन्यासाठीचा हप्ता मिळाला नव्हता. डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा जवळजवळ म्हणजे आता जाहिरात GR जो आहे शासन निर्णय हाच जाहीर झालेला नाहीये. तर महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना, निराधार व्यक्तींसाठी अनुदान, यामध्ये दिव्यांग अनुदान योजना आहे, विकलांगांसाठीची अनुदान योजना, विधवा महिलांसाठीची अनुदान योजना, यामध्ये पेन्शन, ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन, आजारी व्यक्तीसाठीचे अनुदान योजनांचे लाभार्थी त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. सध्याच्या आजच्या घडीला आजची तारीख 23 डिसेंबर, आज दुपारपर्यंत तरी शासन निर्णय जारी झालेला नाहीये. संध्याकाळपर्यंत जर शासन निर्णय आला तेव्हा सुद्धा अशाच अपडेट आपण घेणार आहोत. पण सध्याची जी अपडेट आहे यानुसार हे पैसे लाभार्थ्यांसाठी महिन्याचा खर्च ते जीवनाचे आधारस्तंभ आहेत, म्हणून राज्य सरकारकडून त्वरित हे जमा व्हावे अशी मागणी सगळे जे निराधार बांधव आहेत यांच्या मार्फत आपण करत आहोत. उदाहरणार्थ हे पैसे सरकारी खजिन्यातून नव्हे तर जनतेकडून गोळा केले जातात. जनतेकडून मिळणारा जो टॅक्स आहे या टॅक्सद्वारे हे वाटप गोळा केले जातात आणि त्याचं पुन्हा वाटप हे जनतेच्या निराधार बांधवांसाठी हे केले जातं. म्हणून यामध्ये कोणताही खंड किंवा गॅप येऊ नये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रश्न निराधार बांधव जो विचारतात यामध्ये आमचे पैसे हे कुठे गेले, कुठे वापरले गेले, हा प्रश्न सामान्य आहे. याचं उत्तर निराधार बांधवांना मिळणं आवश्यक आहे. जर दुसरीकडे निधी वळवला गेला नाहीये तर इतका उशीर का लागतोय, नक्की काय कारण आहे? तर याबाबतच्या मंत्रालयातील ज्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत या मंत्रालयातील ऑडिओ क्लिप मध्ये वेगवेगळी माहिती सांगण्यात आली आहे. काही सांगतात तर पाहू शकता पहिल्यांदा काय काय व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जे ऑडिओ क्लिप व्हायरल झालेत या आपण काय काय म्हटलंय ते जाणून घेऊयात. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मंत्रालयातील 3 ते 4 क्लिप सध्या फिरत आहेत, ज्यात कर्मचारी वेगवेगळी माहिती देताना ऐकू येत आहेत, ज्यामुळे गोंधळ जास्त वाटतो. आता याची सत्यता, याची पडताळणी खरोखर त्या मंत्रालयातील आहे किंवा नाही याची माहिती अपडेट नसली तरी महत्वाचं आहे या सध्या फिरत आहेत याची सत्यता जाणून घेणं आवश्यक आहे. पहिल्या व्हिडिओ क्लिप मध्ये काय सांगितले तर शासन निर्णयाची गरज नाहीये, GR ची गरज नाही, आम्ही डायरेक्ट पैसे देऊ, काळजी करू नका, 2 ते 3 दिवस थांबा, तुमचे पैसे बँक खात्यामध्ये जमा होतील. दुसऱ्या क्लिप मध्ये काय सांगितलंय तर KYC नो युअर कस्टमर KYC प्रोसेस जे आहे म्हणजे आधार अपडेट असेल, त्याचबरोबर दिव्यांगांचं UDID कार्ड अपडेट असेल, अपडेट आणि ऑनबोर्डिंगचं काम सध्या सुरू आहे आणि या कामामुळेच तो GR आहे हा आलेला नाहीये. एकदा ती प्रोसेस पूर्ण झाली की प्रक्रिया पूर्ण होईल. थोडंसं जास्त खात्रीलायक आणि खरं असं वाटतंय, मात्र यामुळे गोंधळ असा वाटतो की अजून शासन निर्णयाला किती दिवस लागू शकतात. तिसऱ्या क्लिप मध्ये काय म्हटलंय, तिसरा जो ऑडिओ क्लिप आहे यामध्ये मंत्रालय सांगते की महसूल विभागाची बाब आहे, महसूल विभागाची बाब आहे आणि महसूल विभाग सांगते की मंत्रालयाशी संपर्क साधा, म्हणजे परस्पर एकमेकांकडे म्हणजे दुसऱ्या विभागाकडे बोट दाखवलं जात आहे. मात्र 100% खरी अशी अपडेट कोणच द्यायला तयार नाहीये. चौथ्या क्लिप मध्ये तर डायरेक्टली असं सांगितलंय की सर्व याद्या या तयार आहेत, वित्त विभागाकडे पाठवल्या आहेत आणि फक्त पैशाची कमतरता असल्यामुळे
यामध्ये निधीची कमतरता असल्यामुळे शासन निर्णयाला उशीर होत आहे असं सांगितलं जात आहे. त्याचवेळी पाहू शकता दिव्यांग बांधवांसाठीचा तो निधीचा वितरण आहे, यामध्ये विवाह प्रोत्साहन योजनेसाठीचा हा कालच शासन निर्णय जाहीर झालेला आहे. व्हिडिओ आहे पाहू शकता, कालचा व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. यामध्ये शासन निर्णय निधी वितरित करण्यासाठी जारी झालाय. मात्र दिव्यांग बांधवांसाठी निराधार बांधवांसाठीचा GR जो आहे मात्र शासनाने अजून सुद्धा जाहीर केलं नाही आणि त्यासाठी पैशाची कमतरता यास असं कारण सांगितलं जात आहे. तर अशा हे 4 व्हायरल व्हिडिओ क्लिप जे आहेत यामध्ये वेगवेगळी माहिती देण्यात आली आहे. 100% खरी माहिती कोणती हे त्या 2 ते 3 दिवसामध्ये समजेल, कारण या आठवड्यामध्ये शासन निर्णय हा अपेक्षित आहे. अत्यंत महत्वाचा असा हा आठवडा असणार आहे. आता हे क्लिप हे मंत्रालयातील आहेत, पण कर्मचाऱ्यांना संजय गांधी योजनेच्या पैशांचा म्हणजे ते योजनेबाबतचे काम करणारे मंत्रालयातील कर्मचारी आहेत यांना त्याबाबत काहीच माहिती किंवा पत्ता नाहीये, ज्यामुळे सगळ्यात जास्त गोंधळ जो आहे हा लाभार्थ्यांमध्ये आहे. आता यामुळे काय होतंय तर विश्वास कमी होतो, लाभार्थी फसवले जात आहेत काय काय असा संशय जो आहे हा लाभार्थ्यांना सध्या येत आहे. तर अशा पद्धतीने ह्या 4 ऑडिओ क्लिप ज्या आहेत या व्हायरल झाल्या आहेत. आता यामधली सत्यता अशी आहे की मंत्रालयामधील कर्मचाऱ्यांच्या ऑडिओ क्लिप्स असून यामध्ये दुसऱ्या नंबरची ऑडिओ क्लिप्स हे जास्त खरी वाटते. मात्र जर किती वेळा म्हणजे पाहू शकता बहुतांश वेळा लाभार्थ्यांनी कागदपत्र जमा केली आहेत तरी सुद्धा ही प्रोसेस जी आहे पुन्हा पुन्हा लाभार्थ्यांना करावी लागत आहे. लवकरच अशी अपेक्षा आहे की शासन निर्णय हा जारी केला जाईल. 4 ऑडिओ क्लिप मध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीची माहिती देण्यात आली आहे, ज्या कारणामुळे नक्की खरी अपडेट काय आहे हा लाभार्थ्यांचा गोंधळ अजूनच वाढलेला आहे. शासन निर्णय आज संध्याकाळपर्यंत किंवा पुढचे जे 3 दिवस आहेत 3 ते 4 दिवसामध्ये येण्याची जास्तीत जास्त अपेक्षा आहे. जर KYC प्रोसेस पूर्ण झाली असेल तर नक्की शासनाचा अडचण काय आहे तर पाहू शकता 2च अडचणी आहेत. एकतर यामध्ये KYCचं जे आहे हे कारण दिले जाते म्हणजे आधार प्रोसेस जे आहे आधार अपडेट त्याचबरोबर प्रोफाईल अपडेट हे फक्त कारण दिली जात आहेत. नक्की खरं कारण जे आहे ते पैशाची कमतरता निधीची कमतरता याच कारणामुळे हे कारण अडलेलं आहे. कारण तुम्ही जर पाहिलं तर गेल्या महिन्यामध्ये जर पाहिलं तर आपण 50 ते 60% लाभार्थ्यांना हप्ता मिळालेला नाहीये. 1500 तर बहुतांश जणांना देण्यात आले होते आणि यावेळेला सुद्धा डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा असंच होण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. लवकरच याबाबतचे अपडेट आपल्याकडे प्राप्त होईल. सध्या तरी हे 4 ऑडिओ क्लिप आणि त्यात महत्वाच्या अशा फिरत आहेत, त्याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने काढला जाऊ शकतो. लवकरच काहीतरी अपडेट शासनाकडून अधिकृत आपल्याकडे जारी होईल अधिकृत पोर्टलवर तरी. तर याबाबतच्या सगळ्या महत्वाच्या अपडेट अशाच वेळेवर मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.